मॅच नंबर 5 सामना क्रमांक 5 सुरू होतोय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया. चला फलंदाज पाठवा लवकर मैदानाच्या आतमध्ये. पहिली जोडी दाखल करा. सामन्याला सुरुवात होतोय. सर लगेचच दोन्ही टीम सज्जर आपण सामना सुरू करा. 4 ओव्हरचा सामना आणि डावाला सुरुवात. मागच्या सामन्यामध्ये सनी आणि संतोषने मात्र कमालीची फलंदाजी करत तो सामना एकतर्फा जिंकला. यावेळा देखील टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. करिश्मा 11 टीम 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. फलंदाज चला 12th मॅन या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 12वा खेळाडू आपण या. फलंदाज स्ट्राइकिंग एंड पे अक्षय और उसके साथ में अभिजीत. अक्षय अभिजीत बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. सागर दरेकर पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती येतील. सागर आणि समोर अक्षय. नॉन स्ट्राइकिंग एंडला अभिजीत. पाऊस थांबलाय. डावाला सुरुवात. 5वा सामना सुरू झालाय. प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल मिस टायमिंग. विकेट कीपर जज करतोय. कॉट बिहाइंड विकेट. विकेटच्या मागे पहिल्या बॉलवरती धक्का. फलंदाज बाद झाला. अक्षय गोल्डन डकचा शिकार. अक्षय पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला. आता कमलेश 1 डाऊनला 3ऱ्या पोझिशनला तो मैदानाकडे चाललेला आहे. एकही रनचा अकाउंट ओपन न करता त्या ठिकाणी अक्षय झेलबाद झाला. त्यामुळे सुरुवात थोडीशी खराब होताना आपण पाहत आहे बॅटिंग टीमच्या माध्यमातून. करिश्मा 11 हा संघ टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आणि फलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती पहिला खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का 0 धावसंख्येवरती. न्यू बॅटर कमलेश मैदानाकडे. अभिजित नॉन स्ट्राइकिंग एंडकडे. बॉलर्स आपण पाहू शकाल त्या ठिकाणी सागर दरेकर. चांगली बॉलिंग ॲक्शन. अचूक टप्पा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लेफ्टी यस कमलेश लेफ्टी फलंदाज त्या ठिकाणी दाखल होत आहेत. कमलेश न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट स्ट्राइकिंग एंडला आहे. यावेळेला हा फटका डाऊन द ग्राउंड 20 स्टेपमध्ये आलेला प्रहार. वाडी श्लोंगानला बॉल चालला एका टप्प्याने सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार.
अकाउंट ओपन झालं आहे कमलेश या खेळाडूचं. चौकार लगावत त्याने डावाला सुरुवात केली आहे, आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे. चांगलं योगदान त्यालाही द्यायचं आहे. ते मात्र पुल करण्याचा प्रयत्न. बॉल आपण जर पाहिलं लाईन टू लाईन ट्रॅव्हल होतोय, पण सांगत असताना मिडल स्टंप आणि डाव्याच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतायत गोलंदाज सागर दरेकर. ओव्हर द विकेट. यावेळेला यॉर्क करायचा फॉलोमध्ये चेंडू पकडला आहे. डिरेक्ट हिट ची संधी होती, परंतु बॅकअप नाही आहे, त्यामुळे कंट्रोल स्वतःमध्ये दाखवला सागर दरेकर या गोलंदाजाने. 1 रन दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण केली जाते. 5 धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळतील. पहिलं षटक सुरू आहे. रॉयल ए आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स. नेक्स्ट मॅच. आणखीन एक मोठी लढत. रॉयल ए विपक्ष आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स. खरं तर सध्या चर्चेमध्ये असणारं नाव रॉयल बी आहे. येस, रॉयल बी. आणि यावेळेला देखील बॅट आतातून सुटली आहे. दुसऱ्यांदा हे चित्र पाहायला मिळालं. पाच धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिलं षटक सुरू आहे. अभिजित खरं तर स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेला खरं तर बिगिट करताना आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी थर्डमॅनकडे. 1च रन या चेंडूवरती राहील. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. येस, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती फक्त आणि फक्त 6. एक खेळाडू बाजूला अक्षय. कमलेश आणि अभिजित दोघांमध्ये 6 धावांची भागीदारी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. सेकंड ओव्हर सचिन यावेळेस बॉलिंग अटॅकवरती मार्गस्थ होतोय आणि समोर पुन्हा एकदा अभिजित. अभिजितच्या नावामध्ये बरंच काही दडलंय, परंतु या क्षणाला तो ताबडतोब फलंदाजी करेल का हे पाहावं लागेल. त्याला उत्कृष्ट दर्जाचा खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या. इकॉनॉमिकल फिगर षटक पाहिलं. ओव्हर द विकेट स्टेप आउट झाले, परंतु बॉल शरीरापासून दूर होता. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ होईल. 7 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. करिश्मा 11 संघाचा खेळाडू सलामीवीर मैदानामध्ये संघर्ष करतो अभिजित. कमलेश आणि अभिजित. याही वेळेला आपण पाहिला लाईन मिस केली आहे अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉल. दुसरा वाईड चेंडू टाकलाय. वाईड लाईनची खरं तर अगदी बाहेर बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सलगचा दुसरा वाईड. 8 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेला आतमध्ये घेतला कदाचित हा चेंडू. लाईन चांगली होती. हाच प्रयत्न होता खरं तर सुरुवातीपासून त्या ठिकाणी गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. आणि इथे त्याचं कमबॅक. लाईन टू लाईन बॉल. जास्त करून खरं तर ऑनसाईडला फटके खेळून द्यायचे नाही आहेत फलंदाजांना. फलंदाजा स्टान्स रीड करत त्या ठिकाणी त्या अनुषंगाने गोलंदाजी होताना पाहता आपण. याही वेळेला आपण पाहिला बिगिट करताना ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. शरीराचा समतोल अँड अँड आय कॉर्डिनेशन या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही फटका एक्झिक्यूट करताना लाईनमध्ये तुम्हाला यावं लागतं, लवकर पोझिशनमध्ये यावं लागतं. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
यावेळेला खरं ऑन साईडला अलॉंग द कार्पेट स्वीट साऊंड ऐकायला मिळाला बॅटचा, परंतु एलिव्हेशन नव्हतं अलॉंग द कार्पेट. मिड विकेट क्षेत्राकडे बॉल आला. एकच रन या बॉलवरती आली. कमलेश हा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती आला आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मैदानामध्ये फिल्डिंग करताना खरं तर क्षेत्ररक्षकांना देखील कमालीची कसरत करावी लागते. ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. फिल्डिंगचं पोझिशन आपण जर पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑनमध्ये एक फिल्डर उभा आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल लॉंग ऑफ, मिड ऑफमध्ये एक फिल्डर उभा केला आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, अशी फिल्डिंगची व्यूहरचना तुम्हाला कमलेशसाठी पाहायला मिळेल या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेला खरं डाव्याच्या बाहेर डाऊन द लेग, वाईडचा इशारा. सचिन थोडासा त्या ठिकाणी लाईन भरकटतोय. वाईडचा इशारा पाहायला मिळाला. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावसंख्या धावफलकावरती 10. पहिलं दशक पूर्ण झालंय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल खेचून मारला. स्लॉग हिट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकला कमलेशने. सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. कमलेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. यावेळेला एज लागले. बॉल चालला मागे बॅकवर्ड क्षेत्राच्या मागे. आउटफील्ड थोडीशी स्लो झाले आणि तिथे बॅकअप येईल तदवर दुसऱ्या रनचा प्रयत्न होतो आणि चुकीचा थ्रो. 1 रन शॉट. यस, 1 रन शॉट. पंचांचा सिग्नल आलाय. अतिघाई संकटात नाही. अनेक द्रुतगती महामार्गावरती फ्लेक्सेस लावलेले असतात प्रत्येक वळणावरती. अतिघाई संकटात नाही. तुम्ही घाई केलं तर तुमच्यावरती संकट ओढावेल आणि इथे मात्र घाई झाली आहे. 1 रन कमी. 1 रन फार महत्त्वाचे राहील. जेव्हा शेवटच्या क्षणाला हा सामना क्रुशल कंडिशनला रन बॉल येईल तेव्हा ही रन महत्त्वाची राहील. आणि इथे आपण पाहू शकाल 1 रन शॉटचा इशारा आलाय. एकच धाव या चेंडूवरती. सॅक एंडला पुन्हा एकदा कमलेश थोडंसं व्हेरिएशन करताना नो बॉल कॉल यावेळेस पाहायला मिळाला. ओव्हरस्टेपिंग. येस, ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. यस, विकेटच्या अगदी मधोमध बॉल पडला आहे. त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा आला आहे सनीकडून. चांगली खरं तर भूमिका साकारतात त्या ठिकाणी सनी आणि त्यांच्याबरोबरने संतोष, दोन्ही चांगले खेळाडू. यावेळेला हुक केलाय वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. सीमा पार. चौकार. ओव्हरचा खेळ संपला आणि 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 1 खेळाडू बाद 22 अशी धावसंख्या. पुढील सामना रॉयल बी विपक्ष आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स. दोन्ही टीमचे कर्णधार आपण इथे टॉससाठी रिपोर्टिंग करा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आणि रॉयल बी टीमचा कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे संघनायक टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश. यावेळी शफल क्रॉस अक्रॉस द लाईन आणि तिथे बघा बऱ्याच घडामोडी घडत आहेत. पाणी साचलंय. खेळाडू स्लिप त्या ठिकाणी होत आहेत, पडत आहेत. चांगला प्रयत्न होता परंतु 1 रन मात्र मिळेल. अभिजितच्या बॅटमधून सलामीवीर अभिजित. अभि नाही तो कभी नाही. आता 11 बॉल बाकी आहे. तुम्हालाही आक्रमण करावं लागेल कारण समोर कमलेश हा थोडासा स्फोटक अंदाजामध्ये खेळतो. त्याला जास्त स्ट्राईक मिळणं तेही गरजेचं आहे. टोटल धावसंख्या धावफलकावरती 23. 23 धावा. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि त्याच्याबरोबरीने रॉयल बीचा कर्णधार या आपण टॉससाठी. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बिग फाईट.
शेवटचा सामना असेल त्यांना मात्र बाय वन गेट वन फ्री असा ऑफर आहे. डायरेक्ट बाय मिळेल जर सामना जिंकला तर. येस, नेक्स्ट राऊंडला बाय आहे. 14 संघ आहेत. यावेळेला आपण पहिला यॉर्क टाकायचा होता. मस्त टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चेंडू पडतोय, घरंगळतोय. 1 रन घेत मात्र पुन्हा एकदा एंड बदललाय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ग्रेट कमबॅक. गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहेत त्या ठिकाणी अविनाश. अनुभवाच्या जोरावरती मात्र त्यांनी थोडंसं डॉमिनेट केलं फलंदाजांना. या 2 बॉलवरती फक्त सिंगल. जास्त प्रेशर फलंदाजावरती टाकलाय. अभिजित सलामीवीर आहे, त्याला मात्र आता चांगली कामगिरी साकारावी लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय आणि क्विक सिंगल इथे पाहायला मिळेल. बॅटकटचा इशारा सनी यांच्या माध्यमातून येतोय. खरं सनीने मारलेले फटके आजचे अविस्मरणीय राहतील. मैदानाच्या चहू बाजूला त्याने षटकार मारले आणि लोअर फुलटॉस बॉलवर देखील त्याने चांगला फटका मारला. षटकार लगावत त्याने सामन्यामध्ये सामनावीर हा पुरस्कार पटकावला मागच्या सामन्यामध्ये. त्याच्याबरोबरीने संतोष. उत्तम दर्जाचं लेदर क्रिकेट आणि त्यानंतर टेनिस असेल, रबर, तिन्ही फॉरममध्ये चांगली कामगिरी. फुल टॉस मिस इट. मिडॉनमध्ये चालला आहे भाग मिल्का भाग. धावाचा खरं तर कॉल होत आहे डगआउट्समधून. रन गरजेचे आहेत आणि इथे 2 धावा आल्या. कमलेश. यस, मागच्या स्पर्धेमध्ये संतोष गोस्वामी हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी राहिला. मालिकावीर आणि त्याचा बॅटिंग स्टान्स सांगतो तो एक उत्तम दर्जाचा क्रिकेटर आहे. लेदर क्रिकेटमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलं. मेरिटनुसार खेळ. यावेळेला फुल टॉस. लाईन खराब होती. पॅड लाईनचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. फुल टॉसवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार.
कैप्टन 6 लगाया तो 500 अफरीदी की तरफ से अफरीदीकडून षटकार मारला तर षटकार खरं तर 500 जियाउलक कॅप्टन मैदानाकडे दाखल झालेले आहेत षटकार मारला तर अफरीदीकडून 500 क्या बात आहे पिकअप शॉट आणि बॉल मागे चालला फाईन लेगकडे आउटफील्ड स्लो झाली आहे सिंगल कंप्लीट दुसरीचा कॉल झालाय कॅप्टन निघालेत करत स्ट्रायकिंग एंडला 2 धावा या चेंडूवरती येतील आणि पहिलं सत्र त्या ठिकाणी संपलं गेलं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर करिश्मा 11 टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये 2 खेळाडू बाद 45-46 टार्गेट उभे केलं आणि त्या अगोदर रॉयल बीचा कॅप्टन आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिकचा कॅप्टन रॉयल बीचा कॅप्टन आलाय यस आदित्यप्रिया लॉजिस्टिकचा कॅप्टन या आपण टॉससाठी आदित्यप्रिया लॉजिस्टिकचा कॅप्टन या आपण रॉयल बीचा संघनायक इथे आलेला आहे टॉस केला जाईल 6व्या सामन्याचा लवकरात लवकर कॅप्टन या मुसळधार पाऊस आणि खरंतर प्रफुल्लित वातावरण आपण पाहता या पावसाळी रबर फॉर्मॅटसाठी कळंबोळीच्या क्रीडांगणामध्ये सध्या आपण आहोत टॉस केला जाईल हेड अँड टेल टॉस तर अनिकेत पाटील रोडपाली रॉयल बी कॅप्टन या आपण आणि त्याच्या बरोबरीने खरं तर आदित्यप्रिया लॉजिस्टिकचा कॅप्टन दोन्ही आले आहेत रॉयल बीचा संघनायक जवळ उभा आहे 15 वर्षाचा खेळाडू आहे रॉयल बी आदित्यप्रिया लॉजिस्टिकचा कॅप्टन 46चं टार्गेट तर टॉस केला जाईल या पुढच्या सामन्याचा 6वा सामना हाय व्होल्टेज मॅच यस प्रतीक ठाकूर आणि त्याच्या बरोबरीने रॉयल बीचा कॅप्टन देखील आहे परेश कडके आहे त्यामुळे ही लढत फार मोठी राहील यातील मात्र शंका नाही आहे प्रतीक ठाकूर टॉस जिंकलाय रॉयल बी संघाने आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स वर्सेस रॉयल बी दोन्ही टीमला शुभेच्छा रॉयल बीने टॉस जिंकलाय 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल नामांकित संघ रॉयल कळंबोली खरं तर कित्येक वर्ष दबदबा आहे या टेनिस क्रिकेट जगतामध्ये या संघाचा आणि सध्याच्या घडीला अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आज खरं तर भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ तुम्हाला त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल ओपन क्रिकेटमध्ये
थँक्यू. मॅच नंबर 5, 5व्या क्रमांकाचा सामना सध्या सुरू आहे. टार्गेट 46 आहे. 11.50 रिक्वायर्ड 100 तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया या लढतीसाठी. आणि नेक्स्ट मॅच रॉयल बी विपक्ष आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स. आणखीन एक मोठी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. सलामीवीर आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे दाखल झालेले आहेत. स्टॅकिंग एंडला फलंदाज आपण पाहत आहे सागर दरेकर आणि त्याच्या बरोबरीने सचिन. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी कमलेश ज्याने फलंदाजी चांगली केली आहे. पहिल्या सत्रामध्ये तो गोलंदाजीसाठी आला आहे. सागर दरेकरने एक षटक टाकलं होतं. त्याच्या बरोबरीने आपण पाहिलं सचिनने देखील एक षटक हाताळलं होतं. हे 2 खेळाडू आघाडीला मैदानाकडे आलेले आहेत. टार्गेट 46 आहे. 46 रन बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर कोणी कुठेही जाऊ नका, कारण यानंतर रॉयल बी विपक्ष आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स अशी लढत पाहायला मिळेल. फर्स्ट ओव्हर कमलेश हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये आपण येताना पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये कामोटे खरं तर एंडकडून या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. साईन पनवेल हायवेच्या लगत असलेले क्रीडांगण पनवेल महानगरपालिका हद्दीत आपण सध्या आहोत. पहिला बॉल त्या ठिकाणी हलक्या हाताने लेग ग्लान्स करायचा होता. बॉल मागे चाला, शॉर्ट फाईन लेगला एज लागून मागे गेला. डॉट बॉल. करिश्मा 11 टीमला 46 धावा रोखायच्या आहेत आणि एका बाजूने आपण पाहत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला 46 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या मॅचमध्ये रोडपालीचे बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीममध्ये रॉयल बी संघामध्ये देखील चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा शफल क्रॉस करायचं होतं आणि इथे मात्र आणखीन एक डॉट. सुरुवातीचे खरं तर काही चेंडू जर का डॉट टाकले तर दबाव वाढेल फलंदाजांवरती. तो प्रयत्न करताना कमलेशला आपण पाहू शकाल. खरं तर आपण पाहिलं एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर कमलेश. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज आणि तितकाच सुंदर लेफ्टी बॉलर. यावेळेला लोवा फुल टॉस खरं तर ॲडजस्टेबल करता आले नाही. स्वतःला हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्राकडे खेळून काढलाय. 1 रन घेत पहिली धाव आली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अकाउंट ओपन झालं आहे बॅटिंग टीमचं. सिंगल रन सागर दरेकर, सचिन यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळतील. मोठी मॅच, मोठी लढत आपण सध्या दोन्ही टीमच्या दरम्यान पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा आपण दोन्ही टीमला देऊया. यावेळेला शॉट ऑन पूल, भरपूर चांगला स्ट्रोक. बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. रोहित शर्मा स्टाईल फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकला बॉलला. षटकार. गल सुन लारिया वे आलोक में षटकार. अप्रतिम टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेला बॉलला सोडलाय, विकेट किपरलाही बीट केलं गेलं चेंडूने आणि त्यानंतर नो बॉल कॉल. खरं तर सनी पंच सांगतात प्लॉटच्या बाहेर बॉल पडलाय. येस, इट्स अ नो बॉल आहे, कारण विकेटच्या देखील बाहेर पडलाय. प्लॉटच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झालाय. 1+2 3 धावा ॲड होताना तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 3 रनने मात्र संघ पुढे जाईल. धावसंख्येत बदल. टोटल धावसंख्या धावफलकावरती 10-10 लॉस ऑफ 0 विकेट्स. कमबॅक करताना पाहावं लागेल. यावेळेला देखील बॅकफुट पंच, जबरदस्त टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळतात त्या ठिकाणी सचिन. सिंगल डबल पुन्हा एकदा पाहायला मिळाले. 2 धावा आल्या, 12 धावा. धावफलकावरती थेंबे थेंबे तळे साचे. परंतु आज 2-3 दिवस आपण जर पाहिला मुसळधार पाऊस आहे. मैदानावर देखील पाऊस साचलं आहे, पाणी साचलं आहे. आउटफील्ड लश ग्रीन आहे. चांगला ॲडव्हान्टेज फलंदाजांना देखील मिळतो आहे, फिल्डिंग टीमलाही मिळतो आहे. लेट कटचा प्रयत्न होता, चॉप करायचा होता, पण तो बॉलला सोडला आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आल्या. प्रतिषटक आपण पाहता 11.50 रिक्वायर्ड रन रेट आणि आस्किंग रन रेटनुसार करंट रन रेट आपण पाहिलं तर 12च आहे. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 34ची गरज. 18 चेंडूमध्ये 18 बॉल 34.
ओम साईराम. कसं आहे, साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला हॅलो. 18 बॉल आणि 34 धावांची गरज. गोलंदाज ABCD फैज. फलंदाज बाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. महत्वाचं बळी. काय करतात ते. अनुप अनुप पाणी पाणी दे दादा. पाणी दे. ए बाबा. नो बॉल. अतिशय खराब चेंडू होता. बॅट्समननी याचा भरपूर समाचार घेतला नाही. घेतला पाहिजे होता. काहीतरी सचिन कानमंत्र देत आणि अनुपला. डॉट बॉल. नो बॉल. नो बॉल. 1+1. बॉल सटकल्यामुळे नो पडतोय. पाऊस चालू आहे ना. किती पाहिजे. किती बॉल. शांत माहोल झाला. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत त्या ठिकाणी. एज अनटेकन. साऊंड इथे ऐकला आणि एक मोठा धक्का बसलाय. खरं तर या मॅचचा टर्निंग पॉईंट राहील. सचिनचा विकेट म्हणजे सामन्यामध्ये कलाटणी.
जैसा सचिनचा बहुमूल्य विकेट मिळाल्यानंतर मात्र थोडंसं आनंदाचं वातावरण तुम्ही पाहता करिश्मा इलेव्हन टीमच्या करता संपूर्ण स्क्वॉडमध्ये खेम्यामध्ये पाहायला मिळालं, कारण त्याचा विकेट फार महत्त्वाचा होता. गोल्डन विकेट असंच म्हणावं लागेल, कारण तो आक्रमक खेळाडू तो बाद झाला आहे. अजूनही खरं तर या मॅचमध्ये अंतर खूप मोठं आहे आणि करिश्मा इलेव्हन संघाचे खेळाडू प्रयत्न करत असताना या धावा वाचवता कशा येतील याकडे कॉन्सन्ट्रेट त्यांनाही करावं लागेल. यावेळेला फुल टॉस, खराब चेंडू बॅट लाईन वाचा, त्याच्यावरती मात्र बरोबर आडव्या बॅटने हा फटका पाहायला मिळाला. आल्या षटकार येतोय बॅटिंग टीमसाठी 6 धाबा. बाप्पा मोरया 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 रे बाप्पा. यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला फटका. भरपूर वेळ होता कधी फलंदाजाकडे. धीम्या गतीचा बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हरला, डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन. 2 धावा या चेंडूवरती येतील बॅटिंग टीमसाठी. 24 रन स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहू शकाल. दबाव आता फिल्डिंग टीमवरती निर्माण होतोय. नवीन आलेला खेळाडू तोही सेट झाला. आल्याला षटका त्याने मारलाय. खरा बॉल त्याला टाकला होता गोलंदाजाने. त्या ठिकाणी फुल टॉसवरती चांगलं टायमिंग त्याने जुळवलं होतं. 24 22 रनची गरज आहे. हॅपी हा खेळाडू आनंद देतो आपल्या टीमला. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहिला का तर फाईन खेळले, भरपूर फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. सिंगल पूर्ण दुसरा रनचा कॉल. त्या ठिकाणी 2 धावा होतील अगदी सहजगत्या. बॅकअपसाठी 2 खेळाडू येतात मैदानामध्ये. 26 रन सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 20 रनची गरज 12 बॉलमध्ये. 12 बॉल 20 रन, 12 बॉल रिमेनिंग. खरं तर आपण पहिला जिंकण्यासाठी अजूनही त्या ठिकाणी 20ची गरज आहे. चला शॉर्ट टीम मीटिंग करा आपण. आणि त्याच्या बरोबरीने असेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक. मोठी लढत, कोणीही कुठेही जाऊ नका. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहत राहा PTCच्या माध्यमातून. तर सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं चॅनल PTC पनवेल टेनिस क्रिकेट 2.5 लाखाहून जास्त सबस्क्राईब ज्या चॅनलला मिळाले. तर या चॅनलला आपण जर का पाहत असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फाउंडर संदीपजी वासकर, खारघर पेठ, CEO किरण दळवी, केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यांचं भरपूर चांगलं योगदान या लाईव्ह टेलिकास्टसाठी राहिलं आणि आजवर अनेक मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याही स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ब्रॉडकास्टिंग बाय PTC. 12 बॉल 20. एक षटक निर्णायक टाकावं लागेल गोलंदाजांना आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजसाठी गेलेले आहेत. अक्षय फलंदाजी करताना अक्षय 0वरती बाद झाला. गोल्डन डक घेऊन बाहेर आला. मग तो या वेळेला त्याला बॉलिंगमध्ये चांगलं योगदान द्यावं लागेल आपल्या टीमसाठी. 12 बॉल 20. समोर फलंदाज सज्ज आहेत अनुप, हार्ट हिटर हॅपी अँड अनुप. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. खरं तर बॅटचा फेस लवकर क्लोज होताना पाहायला मिळाला. बॉल धीम्या गतीने आला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 11-20.
एक एक बॉल निर्णायक, एक एक चेंडू टाकत असताना विचार करून मात्र अचूक टप्प्यावरती फेकावा लागेल गोलंदाजाला, दबाव क्रिएट करावा लागेल फलंदाजावरती. 11 बॉलमध्ये 20 करायच्या आहेत. अजूनही मॅच संपलेला नाही आहे. सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना. यावेळेला एज लागली आहे. फटका फसलाय. कॅप्टन प्रयत्न करत असताना मागे चाललाय बॉल. सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. आता उरलेले 10 चेंडू विजयासाठी तब्बल 19 धावांची गरज. रन बॉल खरं तर तुम्हाला येण्यासाठी एक मोठा फटका खेळावा लागेल. अंतर कमी करण्यासाठी चेंडू आणि धावांमधला 10-19 चं समीकरण बाकी आहे या मॅचमध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर पाहिली तर उत्तम दर्जा क्षेत्ररक्षण आतापर्यंत संपूर्ण मॅचमध्ये पाहायला मिळालं. अक्षयचं हे षटक ओव्हर द विकेट. यावेळेला तेच सरळ बॉल, लेंथ बॉल होता परंतु बॉलच्या लाईनमध्ये येता आलं नाही आहे. आणि इथे मात्र डॉट. दबाव हळूहळू वाढत चाललाय. आंतरराष्ट्रीय T20 विश्वकप स्पर्धेमधला फायनलचा सामना आपण पाहिला. जसप्रीत बुमराह हा खेळाडू टेस्टमध्ये इकॉनॉमिकल फिगर षटक ज्याने T20मध्ये टाकला आणि भारतीय संघासाठी मोठं मोलाचं योगदान राहिलं होतं. यावेळेला फुल टॉस, खराब बॉल, आडव्या बॅटने हा फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला मिड विकेटच्या बाहेर सपर. षटकार. अजूनही 13 रनची गरज. 8 चेंडूमध्ये 13 धावा. या षटकातील 2 निर्णायक बॉल. यावेळेला देखील आपण पाहिला ताकदीचा वापर. लॉंग ऑनच्या दिशेने स्लॉटमध्ये आला बॉल परंतु त्या ठिकाणी आपण पाहिला चांगलं जजमेंट. क्रमांक झालाय. यावेळेला क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग, फ्लिक ऑफ द रिस्ट, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, टायमिंग देखील बेमिसाल. या स्पर्धेतला उत्कृष्ट षटकार हॅपीच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच साठी रॉयल बी अँड आदित्य प्रिया लॉजिस्टिक दोन्ही टीम रेडी आहे. फक्त सिंगलची गरज आहे या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये. आणि इथे